ओके. गुड इव्हनिंग एव्हरीवन. येस. तर आपण राज्यसेवेसाठी शेवटच्या 45 दिवसाची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ते आपण बघणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये कोणकोणते मुद्दे आपण कव्हर करणार आहे ते थोडंसं बघूया आपण. यामध्ये एकंदरीत ह्या 45 दिवसाचं तुमचं टाइम मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी ठरवताना तुमच्या कुठल्या चुका होऊ शकतात ते आपण बघूया. ओव्हरऑल तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे ते आपण बघणार आहे. त्यानंतर मग पेपर दरम्यानच्या कुठल्या चुका होऊ शकतात आणि पेपर अगोदरच्याही पेपरच्या अगोदर तुम्ही कुठल्या चुका करू शकता. ठीक आहे. ते तुम्हाला सांगणार आहे. तर त्या चुका टाळून बेसिकली स्कोर इम्प्रुव्हमेंट हे चुका टाळून होत असतं. ठीक आहे. तर त्या चुका जर मी तुम्हाला आता थोडंसं आयडेंटिफाय करून दिलं तर स्वतःवर तुमचा चेक राहील की ह्या चुका सध्या आपण करत आहे का. जर त्या चुका करत असाल तर वेळीच सावध होणं आवश्यक आहे. ठीक आहे. कारण की निर्णायक अटेम्प्ट आहे हा. यानंतर डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. त्यामुळं प्रिलिम फार महत्वाची आहे. त्यानंतर मग एक ऍक्च्युअल पेपरचं एक्झिक्युशन तुमचं कसं असायला पाहिजे हे जर तुम्हाला आताच सांगितलं त्या हिशोबाने तुम्ही थोडीशी पेपरची प्रॅक्टिस पण तुम्ही करू शकता. त्यामध्ये मग टाइम मॅनेजमेंट गोळे वगैरे हे सगळं आपण थोडंसं बघूया. अटेम्प्ट पण यामध्ये येऊन जाईल. ठीक आहे. अटेम्प्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना अटेम्प्टचा प्रश्न असतो तो पण आपण त्यामध्ये करू. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अटेम्प्ट दिलेला असेल त्यांच्यासाठी मग स्कोर इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे. स्कोर इम्प्रुव्हमेंट कसं करता येईल ते आपण बघूया. ओके. तर स्कोर इम्प्रुव्हमेंट कसं करता येईल ते बघूया. नंतर मग सिली मिस्टेक कशा टाळता येईल, सिली मिस्टेक कुठल्या होऊ शकतात ते आपण बघूया. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस ऑलरेडी ते कसं करायचं ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि सब्जेक्ट वाईज मायक्रो लेअर स्ट्रॅटेजी आपण ऑलरेडी बघितलेली आहे. ठीक आहे. अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सो ते सगळं आपण यामध्ये बघणार आहे. ओके. चालेल. स्टेप बाय स्टेप बघा. सर्वसाधारणपणे राज्यसेवेला पूर्व परीक्षेला हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक, इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट लिहिलेले वरती. ठीक आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक, इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंट हा पण एक सब्जेक्ट आहे. 5 मार्काचा वेटेज आहे त्याला. करंट, सायन्स, सीसॅट असे तुम्हाला टोटल 6+1 7 सब्जेक्ट. एन्व्हायरमेंट हा आपण जॉग्राफीमध्येच कन्सिडर करू कारण की एन्व्हायरमेंटला 5 मार्काचं वेटेज आहे. छोटा सब्जेक्ट आहे तो. ठीक आहे. छोटं वेटेज आहे. तर असे आपण टोटल 6 जीएसचे सब्जेक्ट आणि +1 सीसॅट असे 6+1 7 सब्जेक्ट आपण कन्सिडर करूया. त्या हिशोबाने आपलं टाइम मॅनेजमेंट आपण करूया. ठीक आहे. सो एन्व्हायरमेंटला लय तुमचा म्हणजे 1 दिवसाच्या वर तर तुम्हाला एन्व्हायरमेंटला लागायला ना पाहिजे. ठीक आहे. जर अभ्यास करत असाल तर. ठीक आहे. एका दिवसात तुमचं एन्व्हायरमेंट रिवाइज व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो फर्स्ट मुद्दा एक तर तुमचं टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे. तर 45 डेजचं टाइम मॅनेजमेंट तुमचं कसं असायला पाहिजे. तर ऑलरेडी मी एक 100 डेज स्ट्रॅटेजी माझ्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली असेल. ज्या लोकांनी तेव्हा बघितली असेल तर ठीक आहे. ठीक आहे. तर ते जर फॉलो करत असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेल करत तर तरी पण आता मी 45 डेजचं थोडंसं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. सो 45 डेज आपण कन्सिडर करूया. तर यामध्ये लक्षात ठेवा मी जे काही रिव्हिजन रिकमेंड करत असतो तर प्लॅनिंग करताना टाइमचं मॅनेजमेंट करताना तुम्ही रिव्हर्स मॅनरने तुम्ही करणं अपेक्षित असतं. ठीक आहे. तर रिव्हर्स मॅनरनं म्हणजे कसं की साधारण आपल्याकडे आता 45 दिवस आहे तर शेवटचे 7 दिवस समजा मग डेट वाईज थोडंसं तुम्ही त्या टाईप थोडंसं करून घ्यायचं. ठीक आहे. हे फक्त मी तुम्हाला ओव्हरऑल 45 डेजचं मॅनेजमेंट कसं असायला म्हणजे किती रिव्हिजन होऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं सांगतोय मी. ठीक आहे. तो आपली परीक्षा आहे 21 ऑगस्टला. राईट. 21 ऑगस्टच्या अगोदर 7 दिवस 7 डेज. ठीक आहे. 7 डेज ही तुमची शेवटची रिव्हिजन असेल. ही रिव्हिजन ही तुमची कॉन्फिडन्स बुस्टर रिव्हिजन असेल. ते कॉन्फिडन्स बुस्टर रिव्हिजन का ते पण तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या अगोदर ह्या 7 दिवसाच्या अगोदर 7 दिवस साधारण आपल्याला 6 सब्जेक्ट आहेत जीएसचे. ठीक आहे. जीएसचे 6 सब्जेक्ट 6 सब्जेक्टला आपण 1 दिवस बफर ठेवतो. ठीक आहे. तर 6 सब्जेक्टला एक साधारण तुम्हाला 7 दिवस आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. 6 जीएसचे सब्जेक्ट आणि सीसॅट आपण इथे एक्सपेक्टेड करतोय की सीसॅटची प्रॅक्टिस तुम्ही डेली बेसिसवर करताय. ठीक आहे. डेली बेसिसवर तुम्ही करणार किंवा मग शेवटच्या काळामध्ये आता शेवटच्या त्या मुमेंटला सीसॅटची प्रॅक्टिस तुम्ही कसं करता. तर आयोगाचे पेपर तुम्ही बघितलेले किंवा आयोगाचे प्रश्न तुम्ही 1-2 तास जरी केलेले तरी पण सफिशियंट होईल. ठीक आहे. असं मला पर्सनली वाटतं. त्यानंतर मग 7 डेज झालं. त्यानंतर मग त्याच्या अगोदरची 7 डेजच्या अगोदर 15 दिवस. ठीक आहे. 7 into 2 म्हणजे 14 डेज. 7 into 2 14 डेज
म्हणजे आता जसं आपण इथे 6 सब्जेक्टच कव्हर केले, तरी पण आपण जर कन्सिडर करूया की समजा आपण जर 15 दिवस कन्सिडर केलेले, तर 6 into 2 लक्षात घ्या. 6 into 2 जीएसचे सब्जेक्ट. ठीक आहे. 6 into 2 12 डेज आणि 2 ते 3 दिवस आपण इथे मग तुमचे बफर कन्सिडर करा तुम्ही. ठीक आहे. बफर कन्सिडर एखाद्या वेळेस एखादा सब्जेक्ट तुमचा 2 दिवसात नाही कव्हर होत किंवा आजारी पडतं किंवा काहीतरी, तर हे कन्सिडर करून, हा फॅक्ट कन्सिडर करून 2 ते 3 दिवस तुमचे बफर कन्सिडर केले, तर शेवटची सेकंड लास्ट रिव्हिजन तुमची 15 दिवसाची असेल. आता याच्या अगोदरची जे काही रिव्हिजन असतील, याच्या अगोदरची जे काही रिव्हिजन असेल, तर ज्या काही तुम्ही आतापर्यंत रिव्हिजन केलेले असेल, तर त्यामध्ये काय काय कन्सिडर करू शकता तुम्ही? आतापर्यंत जे काही तुमची रिव्हिजन झालेली असेल, तर तो किंवा अजून याच्यानंतर तुमची म्हणजे ह्या 15 दिवसाच्या अगोदर अजून एक तुमची रिव्हिजन पॉसिबल असेल. ठीक आहे. तर म्हणजे इथे तुमचे किती दिवस झाले बघा, 45 मायनस 15 डे, 15 आणि 7 21 दिवस. ठीक आहे. 45 मायनस 21 दिवस, तर साधारण तुमच्याकडे किती दिवस उरतात रे? मायनस 20 24 डेज. ठीक आहे. 24 डेज साधारण तुमच्याकडे उरतील. ओके. तर 24 डेज इथे तुमच्याकडे उरत आहे आणि 21 दिवसामध्ये तुमची 2 रिव्हिजन ह्या मोस्ट इम्पॉर्टंट असतात, ह्या शेवटच्या 2 रिव्हिजन. ठीक आहे. आणि 21 दिवसामध्ये, ह्या 24 दिवसामध्ये तुमची अजून एक रिव्हिजन पॉसिबल होऊ शकते. ठीक आहे. तर आतापर्यंत जेवढ्या काही तुम्ही अभ्यास केलेला असेल, ठीक आहे, तर त्या सगळा अभ्यास हा 15 दिवसाच्या ह्या ज्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला 2-2 दिवसाच्या या रिव्हिजनमध्ये तुम्हाला आठवणं अपेक्षित आहे, किंवा तुम्ही आतापर्यंत जेवढे काही रिव्हिजन केलं, आतापर्यंत जो काही अभ्यास तुम्ही केलेला असतो, तो डेटा जर तुमचं तो डेटा तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट साधारण 2 दिवसामध्ये कव्हर होईल, 2 दिवसामध्ये कव्हर होईल असा तो डेटा तुम्ही रिड्यूस करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. डेटा कसा रिड्यूस करायचा, पुस्तक कसं वाचायचं, ते ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके. सो त्याच्या माध्यमातून तुमचा हा जो डेटा रिडक्शन आहे, ठीक आहे, हा जो डेटा रिडक्शन आहे साधारण 2 दिवसामध्ये तुमचा आता सब्जेक्ट कव्हर होईल, अशा प्रकारे तुम्ही रिड्यूस करणं त्यामध्ये अपेक्षित आहे. ठीक आहे. 2 दिवसामध्ये, नंतर मग हाच आता बघा, ही जी इथे जर तुम्ही 2 दिवसामध्ये एक सब्जेक्ट कव्हर करू शकत असाल, तर लगेच 15 दिवसानंतर जेव्हा 7 डेज रिव्हिजन मारताल, तर तुम्ही ऑटोमॅटिकली ते म्हणजे टाइम कमी लागेल तुम्हाला. 7 दिवसामध्ये म्हणजे एका दिवसाला 1 सब्जेक्ट पर डे कन्सिडर करा तुम्ही. 1 सब्जेक्ट पर डे तुमचं व्हायला लागेल. ठीक आहे. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा तुमची रिव्हिजनवर कमांड होईल, जेव्हा तुमचं रिडक्शन, डेटा रिडक्शन हे प्रॉपर होईल. ठीक आहे. जेव्हा तुमच्या आवश्यक तिथे नोट्स असतील. ठीक आहे. नोट्सचा विषय ऑलरेडी मी बोललेलो आहे. नोट्स कुठे तुम्ही तयार करायच्या. ठीक आहे. तर ते पण तुम्ही डिटेलमध्ये ऑलरेडी मी अगोदरच्या लेक्चरमध्ये बोललेलो आहे. ठीक आहे. सो काय सांगत होतो मी? हां, तर हे जे तुमचे रिव्हिजन आहे, हे जे अगोदरचे जे रिव्हिजन आहे, त्याच्यामध्येच तुमचा जो डेटा असतो ना, हा रिड्यूस व्हायला पाहिजे. जेणेकरून तुमचा तो 2 दिवसात कव्हर होईल आणि 1 दिवसात कव्हर होईल. आणि जर ज्या लोकांचा 1 दिवसात किंवा 2 दिवसात कव्हर होत नसेल, तर त्यांनी काय करायचं, जे सब्जेक्ट वाईज मायक्रो लेव्हल स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आज. ठीक आहे. तर सब्जेक्ट वाईज मायक्रो लेव्हल स्ट्रॅटेजी, त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करून साइडला मी टॉपिक्स पण लिहून दिले होते. त्याच्यानुसार जे टॉपिकवर रिपीटेड प्रश्न आहे, तर ते टॉपिकची सेपरेट चेकलिस्ट काढायची. ठीक आहे. म्हणजे महत्त्वाचे टॉपिक त्यातनं काढायचे आणि किमान ते महत्त्वाचे टॉपिक तरी तुमचे ह्या 1 डे मध्ये रिवाईज होणं अपेक्षित असतं. ठीक आहे. तर ते जरी टॉपिक जरी तुमचे रिवाईज झाले, तरी पण तुम्हाला म्हणजे एक चांगला एज मिळू शकतो. ठीक आहे. पूर्णचे पूर्ण सब्जेक्ट नाही झाला तरी त्याचा काही लोड नाही घ्यायचा. पण जे महत्त्वाचे टॉपिक असतात, ते तरी तुमचं रिवाईज होणं अपेक्षित असतं. ठीक आहे. आता त्या टॉपिक, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं ते पण होत नाही. तर मग अशा लोकांनी जे टॉपिक होत नाही, तर त्याच्यामधलाही मग काय करायचा, जो मोस्ट प्रोबेबल डेटा असतो त्या टॉपिक मधला, त्या टॉपिक मधील मोस्ट प्रोबेबल डेटा, जसं घटना निर्मिती तारखा वगैरे असतात. ठीक आहे. तर मोस्ट प्रोबेबल डेटा हा तुम्ही आताच हायलाइट करून ठेवा, आताच तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. मोस्ट प्रोबेबल डेटा, तो डेटा तरी तुमचा रिवाईज होणं अपेक्षित असतं. सगळं नाही होत असेल तरी बेसिक गोष्टी सगळ्याच्या तुम्ही ते रिवाईज करून ठेवा. म्हणजे रिवाईज करून तेव्हा व्हायला पाहिजे 1 दिवसामध्ये. मोस्ट प्रोबेबल ज्याच्यावर तुम्हाला 100% वाटतं प्रश्न येणार आहे, ते कसं कळतं? प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिस वरून. त्याचं आता सगळं तुम्हाला रेडीमेड मी उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे. त्याचं अनालिसिस सगळं तुम्हाला करून दिलेलं आहे. ओके. तर ते एक करायचं. राईट. सो एक 15 दिवसाची रिव्हिजन आणि 15 दिवसाची रिव्हिजन नंतर ही एक 7 दिवसाची रिव्हिजन. ही 7 दिवसाची रिव्हिजन तेव्हा मी म्हटलं होतं तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्टर रिव्हिजन. का?
कारण की 15 दिवसाच्या रिव्हिजन मध्ये जे काही वाचलेलं असतं ना, ते कारण ताजं वाचलेलं असतं, तर ते पटापट तुम्हाला एकदा 7 दिवसाच्या रिव्हिजन मध्ये पटापट आठवत असतं. तर त्यामुळे काय होतं, मग ते तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होण्यातही मदत होते. ठीक आहे, तर ही कॉन्फिडन्स बूस्टर रिव्हिजन ठरते आणि ऍक्च्युअल स्कोर इम्प्रुव्हमेंट ही याच रिव्हिजनमुळे होण्यास मदत होते. ठीक आहे, कारण की शार्पनिंग ऑफ डेटा होऊन जातो, म्हणजे डेटा तुमचा अजून शार्प होतो या रिव्हिजन मध्ये, आणि इमिडिएटली याच्यानंतर तुम्ही पेपर अटेम्प्ट करत असता तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऍज इट इज आठवतात. त्यामुळे तुमचं जिथे तुमचं कन्फ्युजन आहे, 50-50% कन्फ्युजन असतं किंवा डेटा क्लिअर नसतो, तर तो ह्या रिव्हिजन मध्ये तुमचा क्लिअर होत असतो. ठीक आहे, तर ते तसं तुमचं मॅनेजमेंट असायला पाहिजे. 7 दिवस आणि 15 दिवस. त्यानंतर मग एक येतं 7 दिवस आणि 15 दिवस, म्हणजे 21 दिवस इथे तुम्ही घालवले, 24 दिवस राहिले तुमच्याकडे. तर ह्या 24 दिवसामध्ये एक रिव्हिजन तुमची पॉसिबल आहे. ठीक आहे, तर एका सब्जेक्टला 4 दिवस, एका सब्जेक्टला तुम्ही साधारण 4 दिवस सध्या देऊ शकता. ठीक आहे, 4 सक 24. ठीक आहे, 4 सक 24. 24 डेज मध्ये तुमची एक रिव्हिजन पॉसिबल आहे. ठीक आहे, 4 × 6 24 डेज मध्ये तुमची एक रिव्हिजन पॉसिबल आहे. ठीक आहे, वन रिव्हिजन. ठीक आहे, आणि अज्युम करतो की इथे सीसॅट तुम्ही रेग्युलरली करताय. ठीक आहे, रेग्युलरली म्हणजे तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमच्या सध्याच्या सीसॅटची जशी लेवल असेल, प्रत्येकाची लेवल वेगवेगळी आहे, त्याच्यानुसार रिक्वायरमेंट वेगवेगळे आहे. ठीक आहे, तर त्यामुळे मग मी असं अज्युम करतोय की तुम्ही सीसॅट रेग्युलरली करताय, तर ह्या 24 दिवसामध्ये तुमची एक रिव्हिजन पॉसिबल आहे. तर अशा साधारण 45 डेज मध्ये तुमच्या 3 रिव्हिजन पॉसिबल आहे. ठीक आहे, हे एक 24 दिवसाची एक, 15 दिवसाची एक आणि 7 दिवसाची एक. ठीक आहे, समजलं? असं एकंदरीत तुमचं टाइम मॅनेजमेंट असायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट थिंग, जे काही तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवताना कुठल्या चुका तुमच्या होऊ शकतात, त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. जस्ट सेकंड. ओके, तर स्ट्रॅटेजी ठरवताना तुमच्या आता ज्या काही चुका होऊ शकतात ते मी थोडंसं तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही सध्या टेस्ट सिरीज अटेम्प्ट करत असाल, ठीक आहे, टेस्ट सिरीज जर तुम्ही अटेम्प्ट करत असाल, तर टेस्ट सिरीजच्या बेसिसवर स्ट्रॅटेजी ठरवण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, जे काही तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवत असाल, स्ट्रॅटेजीतील चुका, तर टेस्ट सिरीजच्या बेसिसवर तुमच्या जे काही आहे ती स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवायला नाही पाहिजे. ठीक आहे, तर आयोगाचा जो काही पेपर आहे, आयोगाच्या पेपरच्या माध्यमातूनच तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे. ठीक आहे, टेस्ट सिरीज मध्ये सेट होणारे प्रश्न हे डिफरंट असतात. ठीक आहे, त्याची लेवल आयोगाच्या लेवलला नसते. आयोगाचा पेपर एकंदरीत म्हणजे डिफरंट असतो. ठीक आहे, त्याचा दर्जाच बेसिकली वेगळा असतो. नो वन कॅन मॅच दॅट. ठीक आहे, प्रॅक्टिस म्हणून टेस्ट सिरीजचा उपयोग तुम्ही तुम्ही जे काही स्ट्रॅटेजी ठरवलेली असते ती इम्प्लिमेंट करण्यासाठी, ठीक आहे, एक इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही करू शकता. एक तुमचं टाइम मॅनेजमेंटचं थोडंसं चेक करण्यासाठी. ठीक आहे, ह्या गोष्टीसाठी तुम्ही टेस्ट सिरीज यूज करू शकता. टेस्ट सिरीजचा अजून एक उपयोग तुम्हाला ज्या तुमच्या सिली मिस्टेक होत असतील त्या चुका टाळण्यासाठी. ठीक आहे, ह्या चुका टाळण्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी टेस्ट सिरीज तुम्ही ठरवू शकता. सिली मिस्टेक कमी करण्यासाठी. नंतर मग बऱ्याच लोकांचे तर बेसिकली सिली मिस्टेक हे नाही का राऊंड करताना पण होतात. तर राऊंड करतानाच्या होणाऱ्या सिली मिस्टेक त्या सगळ्या टाळण्यासाठी. ठीक आहे, एकंदरीत तुमचं टाइम मॅनेजमेंटसाठी बेसिकली तुम्ही जे काही स्ट्रॅटेजी ठरवलेली असेल ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज वापरू शकता. ठीक आहे, कुठली स्टँडर्ड टेस्ट सिरीज तुम्ही वापरा. ठीक आहे, पण खूप जास्त म्हणजे याच्यामध्ये चुकत असेल तर ह्या म्हणजे बेसिकली मी तर म्हणतो की टेस्ट सिरीज जर तुम्ही करत असाल, ठीक आहे, स्कोरवर सध्या काढत असाल तर काढा, पण शेवटच्या महिन्यामध्ये स्कोरवर बिलकुल काढायचं नाही. फक्त ज्या काही तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये ज्या काही तुमच्या चुका होत असतील तेवढ्या आयडेंटिफाय करायच्या आणि पुढच्या पेपरला त्या चुका नाही व्हायला पाहिजे ते तुम्ही बघायला पाहिजे. तर चुका सुधारण्यासाठी बेसिकली टेस्ट सिरीज असायला पाहिजे, ना की तुमचं मेजरमेंट की किती स्कोर आला, काय स्कोर आला. मी 2017 मध्ये फक्त जीएसटी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेली होती. ठीक आहे, नंतर शक्यतो मी जीएसटी टेस्ट सिरीज नाही का जास्त करून सॉल्व्ह केलेली नाही. सीसॅटच्या टेस्ट सिरीजवर जास्त भर होता प्रिलिमसाठी, कारण की सीसॅट मेजर फोकस होता. तर जीएसटी मी टेस्ट सिरीज नाही सॉल्व्ह केलेली होती. पण
पण तुम्हाला सांगतो की जर ह्या ज्या क्लासच्या टेस्ट सिरीजमध्ये एखाद्याचा 60 किंवा 70 असा जरी स्कोर येत असेल, तर अशा विद्यार्थ्याचं माझं पण म्हणजे तेव्हा तर 2017 मध्ये 60-70 स्कोर येत होता. इकडे काहीतरी म्हणजे चांगला साधारण आय थिंक सो 75 आय थिंक सो स्कोर आलेला होता. जो पहिल्या अटेम्प्टला जीएसला. तर स्टिल हा जो म्हणजे हा काही खूप भारी स्कोर नाहीये. ठीक आहे, पहिल्या अटेम्प्टला. 2018चा आय थिंक सो येस 2018ला मी पहिला अटेम्प्ट दिलेला होता. तर तेव्हा हा काही खूप भारी स्कोर नाही. पण टेस्ट सीरीजपेक्षा 60-70 पण नाही येत होता आय थिंक सो. 50-60च येत होता. ठीक आहे. तर म्हणजे ॲक्चुअलमध्ये तुमचा स्कोर खूप डिफर करतो बरं का. तुम्ही दुसरी टेस्ट सीरीज कुठली पण टेस्ट सीरीज सॉल्व्ह करायला गेलेला, ठीक आहे. तिथे तुमचा स्कोर कमी येतो, ठीक आहे. त्यामुळे मग तुमचा कॉन्फिडन्स लो होण्याची पण शक्यता असते. तर तसं करू नका. म्हणजे जास्त त्या स्कोरवर काही स्वतःला जजमेंट पास करण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टेस्ट सीरीजच्या माध्यमातून तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुमच्या चुका सुधारण्याला पाहिजे आणि ह्या गोष्टी करा. ठीक आहे. तुमची स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट आणि चुका आयडेंटिफाय करण्यासाठी, ठीक आहे. ज्या काही सिली मिस्टेक होतील त्या टाळण्यासाठी, त्या होऊ नये म्हणून प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज करा. ठीक आहे. पण त्या स्कोरवर जाऊ नका बरं का. ह्या स्कोरमध्ये आणि ॲक्चुअली आयोगाच्या स्कोरमध्ये भरपूर फरक असतो. भरपूर म्हणजे भरपूर फरक असतो. ठीक आहे. तर त्याच्यावर स्वतःला जज करण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर मग दुसरं एखादं काहीतरी स्ट्रॅटेजी सांगतंय तर त्याची ॲज इट इज स्ट्रॅटेजी कॉपी करणे ही पण चूक शक्यतोवर टाळा. कारण की ॲज इट इज स्ट्रॅटेजी कॉपी करण्यापेक्षा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कुठली स्ट्रॅटेजी सूट होते, कुठल्या गोष्टी सूट होतात, ते तुमच्यापेक्षा दुसरं कोणीही सांगू शकत नाही. ठीक आहे. तर ते दुसरं कोणी ते आयडेंटिफाय पण करू शकत नाही. तुमच्या चुका ते तुम्हाला माहिती असतात. तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती असतात. तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला जशी सूट होते स्ट्रॅटेजी ती तुम्ही वापरायला पाहिजे. इतरांच्या स्ट्रॅटेजी ऐकायला पाहिजे. परंतु ते एक मार्गदर्शक तत्वावर ते घ्यायला पाहिजे. आता मी जसं टाईम मॅनेजमेंट सांगितलं, प्रत्येकाला तसं सूट होईल आवश्यक नाहीये. त्यामध्ये तुम्ही मग थोडंफार चेंजेस पण करू शकता. कोणी सांगेल तुम्हाला समजा एक 15 रिव्हिजन करा, 10 रिव्हिजन करा, तेव्हाच तुमचं काहीतरी होईल. असं जर कोणी सांगत असेल, तर आवश्यक नाही ना. त्या व्यक्ती त्याच्या तत्वानुसार किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार ते तसं काहीतरी सांगतोय तुम्हाला, की 10 रिव्हिजन करा, 15 रिव्हिजन करा. कारण की त्याला 15 रिव्हिजन केलं तेव्हा त्याला सुख मिळतं. तेव्हा त्याचा ॲक्चुअल स्कोर चांगला येतो. ठीक आहे. पण आवश्यक नाही ना. तुम्हाला पण तसंच व्हायला पाहिजे. तुमच्या जर 2 रिव्हिजन करून 3 रिव्हिजन करून जर तुमचा स्कोर येत असेल तर काही हरकत नाही ना. ठीक आहे. तर स्वतःच्या रिक्वायरमेंट तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. फक्त आकडा वाढवण्यासाठी रिव्हिजनचा आकडा वाढवण्यासाठी दर वाचून काढलं आणि डोक्यात काहीच नाही गेलं तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही. ठीक आहे. बघा तुमचं जसं व्यक्तिमत्व असेल ना, थेट ते तुमच्या पत्रिकावर बेसिकली ते हे होत असतं. प्रश्नपत्रिकावर किंवा एकंदरीत तुमच्या एक्झिक्युशनवर ते एक व्यक्तिमत्त्वाचा खूप परिणाम होत असतो. जसं फॉर एक्झाम्पल एखादं भित्र व्यक्तिमत्व असेल, ठीक आहे. तर तो म्हणजे प्रश्न अटेम्प्ट करतानाच एवढा घाबरणार, ठीक आहे, की अरे माझा चुकला तर, माझा निगेटिव्ह गेला तर प्रश्नच अटेम्प्ट नाही करणार. मग त्याचा अटेम्प्ट हा साधारण 50-60च्या दरम्यान त्याचा अटेम्प्ट असतो. ठीक आहे. 60 किंवा 65च्या दरम्यान त्याचा अटेम्प्ट असतो. ठीक आहे. त्यामुळे मग काय होतं, की 30-35 प्रश्न तर त्या आयोगासाठी सोडून देतो. ठीक आहे. तर आयोगासाठी सोडून देतो. आपण आयोगाने ते त्यांच्यासाठी सोडून द्यायला असतात का? प्रश्न हे सोडवण्यासाठी असतात, सोडून द्यायसाठी असतात का? नाही, बिलकुल नाही. तर त्यासाठी माझं काय मत राहील, की तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ज्या काही जे काही म्हणजे मी म्हणेल, की ज्या काही चुका असतील, व्यक्तिमत्त्वाच्या चुका वेळेस सुधारणे आवश्यक ठरतं. एखादा ओव्हर कॉन्फिडन्स असेल, तर तो धडाधड काही पण हिट करत राहील. म्हणजे काही लॉजिक नाही, काही नाही, काही नाही. फक्त प्रश्न अटेम्प्ट मारायचा आहे. आपल्याला 100 अटेम्प्ट मारायचा आहे. मग काहीच्या काही हिट करत राहणार. ठीक आहे. पण ते अटेम्प्ट करताय तर लॉजिकल अटेम्प्ट असायला पाहिजे. ते ते पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो, की तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ॲक्चुअली याच्यावर परिणाम होतो बरं का. व्यक्तिमत्त्वाचा तुमच्या पेपरवर परिणाम होतो. त्यामुळे स्वतःचं व्यक्तिमत्व आयडेंटिफाय करा आणि ज्या काही गोष्टी मी सांगतो त्या गोष्टी पडताळण्याचा प्रयत्न करा, की ठीक आहे ही चूक मी करतोय का? तर ती चूक जर मी सध्या करत असेल तर ते आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि लगेच त्यामध्ये रेक्टिफाय करायला पाहिजे. लक्षात ठेवायचं. ओके. नंतर तर थोडंसं समजून घ्या स्वतःला काय आवश्यक आहे ते, स्वतःला काय योग्य आहे ते. ठीक आहे. आपलं व्यक्तिमत्व समजून घ्या. ठीक आहे. त्यानंतर मग स्ट्रॅटेजी ही थोडीशी स्टॅटिक स्ट्रॅटेजी बरेच विद्यार्थी ठरवतात, की ही स्ट्रॅटेजी आहे आता मग ते आर या पार काही होऊ दे, ही स्ट्रॅटेजी मी बदलणार नाही. पण पेपर बदलला तर ठीक आहे. तुम्ही जसं ठरवलेलं आहे, ठीक आहे. तसा पेपर नाही आला तर मग काय करणार? तर त्यासाठी तुमची ही स्ट्रॅटेजी डायनामिक असायला पाहिजे. डायनामिक म्हणजे वेळोच्या वेळी जर
जर म्हणजे आवश्यकतेनुसार काहीतरी बदल होत असतील, ठीक आहे, स्ट्रॅटेजीमध्ये आवश्यकतेनुसार काहीतरी बदल आवश्यक असतील, तर पेपर बघून ही तुमची स्ट्रॅटेजी डायनामिक असायला पाहिजे. पेपर बघून तुम्ही त्या गोष्टी थोडंफार त्यामध्ये चेंजेस करता यायला पाहिजे. तर त्यामुळे म्हणतोय की स्ट्रॅटेजी ही स्टॅटिकपेक्षा ही तुम्ही डायनामिक ठेवायला पाहिजे. जे काही तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवणार, ठीक आहे, तर त्यामध्ये जर समजा एखाद्याने ठरवले की नाही मला पॉलिटीमध्ये 10 पैकी 9 मार्क मला 10 पैकी 9 किंवा 10 पैकी 10च करायचे, पण पॉलिटीच अवघड आला, पण करंट सोपा आला आणि करंट तुमच्या टप्प्यातला पडला, तर मग काय ना, तर त्या केसमध्ये माझं असं मत राहील स्ट्रॅटेजी ही तुमची कशी असायला पाहिजे, डायनामिक असायला पाहिजे. ठीक आहे, तर पेपरनुसार त्या गोष्टी बदलू शकतात. ओके. आणि स्टॅटिक टाइम, आता स्टॅटिक टाइम समजा एखादा डिसाईड करतो की करंटला मी एक 10 मिनिटं देणार, सायन्सला 20 मिनिटं देणार, असं काहीतरी असेल. ठीक आहे, स्टॅटिक टाइम ठरवून देतो, पण करंट समजा एखाद्या वेळेस अवघड आलं तर त्याला 15 मिनिटं लागू शकतात, सायन्स सोपं आलं तर ते 20चे 15 मिनिटातच होऊ शकतं. ठीक आहे, तर असं स्टॅटिक टाइम पण नका ठेवू. ठीक आहे, तर तो स्टॅटिक टाइम येस तुम्ही म्हणजे प्री डिसाइडेड काही गोष्टी असायला पाहिजे, प्री डिसाइडेड तुम्ही गोष्टी ठरवायला पाहिजे, पण ऍक्च्युअल याच्यानुसार वेळेनुसार किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड थोडंसं वापरून पेपर कसा आहे त्याच्या बेसिसवर ते तुम्हाला सॉल्व्ह करता करता कळतात ना त्या गोष्टी. ठीक आहे, तर पेपर कसा आहे त्या बेसिसवर, तुम्ही प्रश्न कसे आहेत त्याच्या बेसिसवर थोडंसं टाइम मॅनेजमेंट पण डायनामिक थोडंसं तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. ओके. तर ह्या स्ट्रॅटेजी ठरवताना बेसिक चुका मला असं वाटतात की तुमच्या होऊ शकतात. तर होत असेल तर नक्की सुधारण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नंतर मग ओव्हरऑल तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे ते थोडंसं सांगतोय थोडक्यात. तर बघा, जीएस मध्ये जीएस मध्ये मी तुम्हाला 6 सब्जेक्ट सांगितले होते. त्यामध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री हिस्ट्री नाही, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि एन्व्हायर्नमेंट. 15 ते 45 50 प्रश्न याच्यावर येतात. ठीक आहे. आणि नंतर मग इथं सायन्स, करंट आणि इतिहास याच्यावर तुमचे साधारण 50 प्रश्न येतात. सायन्सला 20 प्रश्न, करंटला 15, इतिहासाला 15. ठीक आहे, तर असे तुमचे 50 प्रश्न येतात, यामध्ये येतात. तर या 50 प्रश्नापैकी साधारण तुम्ही म्हणजे आता पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी, हिस्ट्री, सॉरी एन्व्हायरमेंट, हे तुमचे प्रश्न टप्प्यातले ओव्हरऑल जर पेपरचं अनालिसिस केलं तर हे तुमच्या टप्प्यातले प्रश्न जनरली यामध्ये तुम्हाला पडतात. तर ह्या 50 पैकी साधारण तुम्ही टार्गेट ठेवा की एक साधारण तुमचे 35 एक प्रश्न जरी बरोबर आले, ठीक आहे, 35 एक प्रश्न जरी बरोबर आले तर तिथं म्हणजे 35 प्रश्न बरोबर आहे ना, तर यामध्ये तुम्ही टार्गेट ठेवू शकता. सायन्स, करंट आणि इतिहास यामध्ये साधारण 50 पैकी 25 एक प्रश्न जर तुमचे बरोबर आले, तर टोटल जर तुमचं क्वेश्चन तुमचे एकंदरीत क्वेश्चन तुमचे किती बरोबर येणार, 100 पैकी 35 आणि 5 40 आणि 60, 100 पैकी 60 क्वेश्चन हे तुमचे बरोबर असणार, 40 चुकणार, 40 रॉंग होईल. असं म्हणजे बघा, हे पण म्हणजे असंच असायला पाहिजे आवश्यक नाही बरं का. पण हे प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे, यामध्ये तुमचा स्कोर होऊ शकतो. पण इन केस इतिहासच सोपा पडून गेला आहे, होतं तसं होतं, ठीक आहे. तर इतिहासच सोपा पडला तर इथं पण तुमचा चांगला स्कोर यायला पाहिजे. आणि एखादा पॉलिटी अवघड गेला तर इथं थोडंसं काहीतरी प्लस मायनस होईल. पण एकंदरीत जर ओव्हरऑल अनालिसिस केलं तर इथे स्कोर आहे, इथे थोडंसं तेवढं स्कोर करणं तेवढा स्कोप राहत नाही. ठीक आहे. तरी पण मग तुमचं एकंदरीत इथे साधारण असं तुमचं टार्गेट असलं तर 60-40, 60 करेक्ट, 40 रॉंग, तर असं जर तुमचं एकंदरीत समीकरण झालं तर तुमचा 100 प्लस स्कोर येतो. ठीक आहे. 100 प्लस स्कोर येतो, पण 100 प्लस स्कोर त्याच्यातही मला असं वाटतं की थोडंसं जर तुम्ही 1110 म्हणजे 110चं जर टार्गेट ठेवलं तर तुम्हाला अजून बेनिफिशियल होईल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अजून 4-5 प्रश्न तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे. तर प्लस 5 दोन्ही म्हणजे दोन्ही मिळून प्लस 5 जर प्रश्न जर बरोबर येत असेल तर तुमचा स्कोर 110 पर्यंत जाऊ शकतो. आणि हा स्कोर अजून म्हणजे खूप जास्त सेफ होऊन जाईल जर क्लिअर करायचे असेल तर. ठीक आहे. तर 110 पर्यंत थोडंसं टार्गेट ठेवा तुम्ही आणि ह्या सब्जेक्टवर थोडंसं चांगला फोकस करा. इथे तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. एन्व्हायर्नमेंट जो आहे ते 5 मार्काचा ऑलरेडी त्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली आहे. 5 जे प्रश्न येतात ते तुम्ही डायरेक्टली लॉजिकली पण सॉल्व्ह करू शकता किंवा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय 5 पैकी साधारण 3 प्रश्न जर संदर्भ पुस्तकातून आलेच तर 5 पैकी साधारण 3 प्रश्न हे तुमच्या संदर्भ पुस्तकातून येतात, 2 प्रश्न बाहेरचे असतात. ठीक आहे. असं मी माझं अनालिसिस केलेलं होतं. पण बऱ्याचदा 5च्या 5ही प्रश्न आउट ऑफ बॉक्स जरी असले, संदर्भ पुस्तकातले जरी नसले, तरी लॉजिकली सॉल्व्ह करण्यासारखे प्रश्न असतात. तर त्यामुळे हे मार्क जायला नाही पाहिजे. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. ओके. सो एकंदरीत 100 प्लस तुमचा असा असेल तर 100 प्लस स्कोर येईल. पण प्लस अजून यामध्ये प्लस
+5चं टार्गेट ठेवा आणि 110चं तुमचा स्कोर येणं इथे अपेक्षित आहे. म्हणजे इथे 50 पैकी 35 ते 40च्या दरम्यान जरी तुमचा झाला, ठीक आहे, आणि इकडे पण दोन प्रश्न इकडे वाढले, समजा इथे 27-28 प्रश्न तुमचे बरोबर येतात, इकडे तुमचे 37-38 प्रश्न तुमचे बरोबर येत असेल तर एकंदरीत ते 65 होतात. ठीक आहे, तर एकंदरीत तुमचा स्कोर 110+ पर्यंत जाऊ शकतो. हा थोडासा सेफ होऊ शकतो. ही ओव्हरऑल तुमचं हे तुम्हाला सांगितलेलं, ठीक आहे, की जिथे तुम्हाला प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट कुठले, नॉन प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट कुठले आणि कुठे स्कोर होऊ शकतो. आता असं आवश्यक नाही बरं का, परत रिपीट सांगतोय, हे आवश्यक नाही की इथे हे नॉन प्रोडक्टिव्ह आहे इथे स्कोर होत नाही. स्कोर होऊ शकतो, इथे पण स्कोर होऊ शकतो. ते डिपेंड आता पेपर कसा येतो. ठीक आहे. आणि सायन्सचे मी तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, सायन्सच्या बऱ्याच लोकांना सायन्सला अडचण जातीये. ठीक आहे, तर सायन्सचं मी प्रश्न कसे अटेम्प्ट करायचे ते ऑलरेडी मी जो अननोन प्रश्न टॅकल कसे करावे तो जो लेक्चर घेतला होता ते त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. सायन्सचे प्रश्न कसे अटेम्प्ट करता येतात. जर काही माहित नसलं तरी पण तो प्रश्न तुम्ही जर प्रॉपर म्हणजे कॉन्शियसली वाचला तर लॉजिकली तो प्रश्न अटेम्प्ट होतात. ठीक आहे, असे 2-4 प्रश्न जरी जमायला लागले तुम्हाला तर तुम्ही कट ऑफच्या पार 100% जाऊ शकता. ठीक आहे. तर बुक लिस्ट ऑलरेडी मी शेअर केलेली आहे. ठीक आहे, बुक लिस्ट कमीत कमी बुक लिस्ट म्हणून डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. 50 मिनिटाचं लेक्चर आहे तुमचं ते. नंतर मग सब्जेक्ट वाईज मायक्रो लेव्हल स्ट्रॅटेजी ते पण ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, तर ते यामध्ये मी कव्हर करत नाहीये. ते पण तुम्ही ते लेक्चर पण तुम्ही ऑलरेडी बघून घ्या. ठीक आहे. नंतर मग पेपरच्या अगोदर तुमच्या कुठल्या चुका होऊ शकतात ते थोडंसं बघूया आपण. आणि त्यानंतर मग स्कोरमध्ये सुधारणा कशा करता येईल ते पण आपण थोडंसं बघूया. बरं ठीक आहे. हा मुद्दा पहिला बघून घ्या. स्कोरमध्ये तुम्हाला सुधारणा कशी, ज्या लोकांनी ऑलरेडी अटेम्प्ट दिलेला असेल त्यांच्यासाठी स्कोरमध्ये सुधारणा कशी करता येईल. ठीक आहे, ते ऑलरेडी एक लेक्चर मी टेलिग्रामला टाकलेलं आहे. टेलिग्राम चॅनल लक्षात ठेवा @निपुण मनोहर. ठीक आहे, ते टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे, स्कोरमध्ये सुधारणा कशी करावी असं 30 मिनिटाचं लेक्चर आहे ते. तरी पण यामध्ये थोडंसं समरी स्वरूपात तुम्हाला सांगतो. स्कोर इम्प्रुव्हमेंट हा कसा होत असतो. ज्या लोकांचे म्हणजे स्कोर हे म्हणजे बाउंड्री लाईनवर अटकलेले असतील त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. द फर्स्ट थिंग, स्कोर कशाने इम्प्रुव्हमेंट होत नाही ते पण ते एक महत्वाचं आहे. म्हणजे खूप लेक्चर करून, ठीक आहे, स्कोर इम्प्रुव्हमेंट होत नसतो. लय लय लोकांचे लेक्चर ऐकले, 10 लोकांचे लेक्चर ऐकले, त्यांनी स्कोर इम्प्रुव्हमेंट होत नसतो. जास्त पुस्तकं वाचून स्कोर इम्प्रुव्हमेंट होत नसतो. कमीत कमी बुक्स मॅक्सिमम रिव्हिजनने तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंट होत असतो. तर इम्प्रूव्ह कशाने होत असतो, मिनिमम मटेरियल. ठीक आहे, आणि मॅक्सिमम रिव्हिजन हा फंडा बेसिक फंडा आहे. मॅक्सिमम रिव्हिजन. ठीक आहे, सिली मिस्टेक टाळून तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतो. ठीक आहे, सिली मिस्टेक. मग सिली मिस्टेक कोणकोणत्या ते पण आपण बघूया. सिली मिस्टेक जसं आता सत्य असत्य. ठीक आहे, सत्य असत्य तेच प्रॉपर वाचत नाही, प्रश्न प्रॉपर न वाचणे. जसं विचारलं होतं मुंबईचे अनभिषिक्त सम्राट, पण कालावधी दिला होता 1800 कुठला 1918च्या दरम्यान मुंबईचे अनभिषिक्त सम्राट किंवा मुंबईचा सिंह कोण होता, पण हा कालावधीच वाचला नाही. बऱ्याच लोकांनी मग जगन्नाथ शंकर शेठ हिट केलेला. तसं करू नका. ठीक आहे, प्रश्न प्रॉपर वाचा. ठीक आहे, सिली मिस्टेक टाळून. ठीक आहे, नंतर मग प्रश्न येत नाही डायरेक्ट स्किप. येत नसेल डायरेक्ट स्किप, यांनी पण स्कोर तुमचा डाऊन होतो बरं का. डायरेक्ट स्किप करू नका, बिलकुल करू नका. थोडस प्रश्न वाचा, कॉन्शियसली वाचा. तिथं काही ना काही क्लू तुम्हाला असतो. अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच डेव्हलप करा, यांनी तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंट होत असतो. ठीक आहे, अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच तो जरा बघा, ते खूप महत्वाचं. त्याच्या बाबतीत मी म्हणजे जास्तीत जास्त मेहनत घेतोय की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. कारण की बरेच लोक कट ऑफ लाईन मध्ये एवढे अडकतात. ठीक आहे, तर कट ऑफच क्लिअर होत नाहीये. ठीक आहे, म्हणजे हा 100 कट ऑफ लागलेला तर याचा 99.25 असतो किंवा 0.25 मार्कांनी जात आहेत. ठीक आहे, प्रिलिम तर बऱ्याच लोकांची म्हणजे 0.25 मार्कांनी आता सध्या तर कंबाईनची तर भरपूर लोकांची गेलेली आहे. तर हा जो 0.25 आहे, हा जो कट ऑफ लाईन आहे ते क्लिअर करायला बेसिकली ते अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच तो डेव्हलप व्हायला पाहिजे. तो प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून डेव्हलप होतोय. ठीक आहे, त्याचं मी लेक्चर केलंय, नक्की बघा बरं का, आठवणीने बघा, ते लय महत्वाचं ठरेल तुम्हाला. ठीक आहे. ओके.
सो त्याच्या माध्यमातून होईल. सिली मिस्टेक टाळून बेसिकली तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो. रिव्हिजन प्रॉपर जर होत असेल, ठीक आहे, रिव्हिजन प्रॉपर जर झालं त्याच्या माध्यमातून तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंट होईल. आणि प्रिव्हियस इयर जे काही तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केलेली असेल, आयोगाची प्रश्नपत्रिका बरं का, आयोगाची प्रश्नपत्रिका, तर आयोगाची प्रश्नपत्रिका जी काही तुम्ही सॉल्व्ह केलेली असेल, ठीक आहे, तर ती आयोगाची प्रश्नपत्रिका बघायची, ठीक आहे. त्यामध्ये जे तुम्ही सॉल्व्ह केलेली असेल बरं का, झेरॉक्स नाही, आयोगाची जे तुम्ही मागच्या वेळेस सॉल्व्ह केलेले असेल, त्या प्रत्येक प्रश्नाचं एक तुम्ही तुमचं अनालिसिस व्हायला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं ते प्रश्न का चुकलेला, तेव्हा एखादा प्रश्न बरोबर आला असेल का बरोबर आलेला, ठीक आहे. प्रश्न जर चुकलेला असेल तर तो का चुकलेला, चुकांची कारणमीमांसा म्हणजे त्याला निगेटिव्ह लिस्ट म्हणेन मी, ठीक आहे. आणि जर प्रश्न बरोबर आला असेल तर त्याला म्हणेन मी पॉझिटिव्ह लिस्ट, ठीक आहे. जर निगेटिव्ह लिस्ट म्हणजे जो प्रश्न जर चुकीचा, निगेटिव्ह लिस्ट म्हणजे तो प्रश्न का चुकलेला, रिव्हिजन कमी पडलेली काय, ठीक आहे. एखादी जर ट्रिक वापरली असती तर बरोबर आला असतं काय, लॉजिक वापरलं असतं तर बरोबर आला असतं काय, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं एक लिस्ट करायची असती, ठीक आहे. त्याला म्हणतो मी एक निगेटिव्ह लिस्ट आणि एक पॉझिटिव्ह लिस्ट, ठीक आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह लिस्ट म्हणजे काय, निगेटिव्ह लिस्ट म्हणजे जे निगेटिव्ह प्रश्न गेले त्याची लिस्ट, ठीक आहे. आणि एक पॉझिटिव्ह लिस्ट मध्ये काय, हा प्रश्न एखादा लॉजिक वापरलं काय, मग ते पॉझिटिव्ह लिस्ट बेसिकली यामध्ये मग प्रश्न इथं तुमचं पाठांतर चांगलं होतं, ठीक आहे. तर ह्या वेळेस आपण ही अमकी स्ट्रॅटेजी वापरली तर त्याचा फायदा मला हा प्रश्न बरोबर येण्यास फायदा झालेला. तर पॉझिटिव्ह लिस्ट बेसिकली तुम्हाला मोटिवेट करेल की पुढच्या वेळेस प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करताना, पॉझिटिव्ह लिस्ट तुम्हाला मोटिवेट करेल की पुढच्या वेळेस प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करताना ह्या स्ट्रॅटेजीने माझा चांगला स्कोर आलेला, ठीक आहे. ह्या स्ट्रॅटेजीने माझा चांगला स्कोर आलेला, त्यामुळे मग मी ही स्ट्रॅटेजी पुढे वापरायला पाहिजे. निगेटिव्ह लिस्ट तुम्हाला सांगेल काय, निगेटिव्ह लिस्ट तुम्हाला सांगेल की ह्या चुका टाळून मी बेसिकली माझा स्कोर इम्प्रुव्हमेंट करू शकतो, ठीक आहे. स्कोर इम्प्रुव्हमेंट हा चुका टाळून किंवा ज्या अगोदर चुका झालेल्या असतात त्या चुका सुधारून बेसिकली स्कोर इम्प्रुव्हमेंट होत असतो बरं काय, हे लक्षात ठेवा, लय महत्वाचं आहे ते, ठीक आहे. सिली मिस्टेक टाळून, सिली मिस्टेक तर लय, सिली मिस्टेक जर तुम्ही टाळल्या ना तर तुमचे म्हणजे 3-4 प्रश्न तसेच एक्स्ट्रा बरोबर येतात, ठीक आहे. मग घरी आल्यावर रडायचं नाही की सिली मिस्टेक झाली, सिली मिस्टेक झाली. त्याची प्रॅक्टिस तुमची आताच व्हायला पाहिजे. सिली मिस्टेक ठीक आहे होईल, पण त्या कमीत कमी होणं अपेक्षित आहे, ठीक आहे. जर तुमच्या 4-5 होत असेल तर यू आर इन बिग लॉस. 4-5 होत असेल म्हणजे 10 मार्काचा फरक पडतो बरं का, 10 नाही जास्तच, ठीक आहे, निगेटिव्ह पकडून. तर तो जास्तच मार्काचा फरक पडतो. तर त्यासाठी मग त्या कमीत एक 2 ठीक आहे, झाल्या तर झाल्या, पण ठीक आहे, पण त्या खूप जास्त नाही व्हायला पाहिजे, नाहीतर मग ते बराच स्कोर तुमचा त्यामध्ये डाऊन होतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्कोरमध्ये चांगल्या सुधारणा करू शकता, ठीक आहे. नंतर मग पेपर अगोदर कोणत्या सर्वसामान्यपणे तुमच्या चुका होऊ शकतात ते पण तुम्हाला थोडंसं सांगतोय, ठीक आहे. तर पेपरच्या अगोदर तुमच्या कुठल्या चुका होऊ शकतात ते बघा. तर एक तर म्हणजे सध्या आता वेळ आहे म्हणून म्हणजे आता 45 दिवस आहे, जास्त पण वेळ नाहीये, ठीक आहे. तर आतापर्यंत ठीक आहे, जे झालं ते विसरून जावा. पण आतापर्यंत जे जे काही 45 दिवस आहेत त्यामध्ये प्रयत्न करा की जे काही तुमचे काही डिस्ट्रॅक्शन असतील, जे काही ज्या गोष्टी तुमच्या अनावश्यक अभ्यासाशिवाय इतर वेळ खात असतील, तर त्या गोष्टीवर तुम्ही ज्यामुळे तुमचं जर लक्ष विचलित होत असेल, तर त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करा. नंतर रडायचं नाही बरं का. नंतर होऊन मग माझी पॉइंट 1 नी गेली, 2 नी गेली, पॉइंट 25 नी गेली. हे नंतर होऊन म्हणजे बघा, लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा. मला लय आवडतं हे वाक्य, ठीक आहे. पेन ऑफ रिग्रेट, लक्षात ठेवा. पेन ऑफ रिग्रेट इज मोर दॅन पेन ऑफ हार्डवर्क. लक्षात ठेवा हे वाक्य, पेन ऑफ हार्डवर्क, ठीक आहे. म्हणजे आत्ताच मेहनत घ्या, त्याचं पेन सहन करा, पण जे नंतर होऊन जर नापास झाला, एक मार्काने आणि 0.25 मार्कांनी गेली, त्याचं रिग्रेट त्याच्यापेक्षा जास्त होईल. तर त्यापेक्षा हेच पेन सहन करा, आत्ताच चांगली मेहनत घ्या, प्रॉपर डायरेक्शनने मेहनत घ्या. त्यात जर तुम्ही प्रॉपर घेतली तर तुम्हाला मग हा हा रिग्रेट किंवा हे पेन तुम्हाला सहन करावे लागणार नाही. समजा एखाद्या वेळेस नापास झालं, पण तुम्ही तुमचे 100% दिले का? हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. तर तुम्ही जर तुमचे 100% दिले नसेल, बेसिकली नापास होण्यासाठी आपण स्वतः रिस्पॉन्सिबल असतो, कारण की आपण ह्या चुका करत असतो. जर कोणी किती म्हणा ह्या वेळेस लय मध्ये घेतली, काही केलं, पण काही ना काही चुका होत असतात, ठीक आहे.
जसं अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच नाही डेव्हलप केला, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस नाही केलेलं, ठीक आहे. की रिव्हिजन प्रॉपर नाही केलेल्या, शिस्त नव्हती. रोज मी डिसाईड करतोय की 7 तास झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर 7 वाजता किंवा 8 वाजता मी लायब्ररीत जाणार आहे. 8च्या जागी मी 9 जातोय. ठीक आहे. 7 वाजता डिसाईड केलं, 8 वाजता जातोय. ठीक आहे. सकाळी उठतोय तर रेंगाळत बसतोय. ह्या लय बेसिक मिस्टेक असतात बरं का. दिवसाला माणूस चुका करत असतो. दिवसाला लक्षात ठेवा. दिवसाला तुमच्या चुका होत असतात. त्या दिवसाला त्यासाठी तुम्हाला मी सांगत असतो प्रोडक्टिव्हिटी चार्ट करा, डेली ऑडिट करा. ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते कसं करायचं डेली ऑडिट आणि प्रोडक्टिव्हिटी चार्ट. तो बघा. तुम्हाला कळेल की बेसिकली एक्झॅक्ट कसं तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. ठीक आहे. तर दिवसाला चुका करत असतो. फक्त ज्या व्यक्तीला जो व्यक्ती त्या चुका छोट्या-छोट्या चुका आयडेंटिफाय करतो तोच बेसिकली नंतरून सक्सेसफुल होतो. पण जो व्यक्ती आयडेंटिफाय करत नाही किंवा आयडेंटिफाय जरी झाल्या तरी त्या गोष्टीला निग्लेक्ट करतो, मग त्याला म्हणजे त्याचं परिणाम बेसिकली कशामध्ये होतो मग फायनल रिझल्टमध्ये होतो आणि मग ते रिझल्ट गमावून बसतो. ठीक आहे. तर त्या गोष्टीवर जरा लक्ष द्या. शिस्त असू द्या. ओव्हर कॉन्फिडंट राहू नका. ओव्हर कॉन्फिडन्स जर असाल, नाही नाही हे तर माझं झालंय, हे पाठ झालं नाही, रिव्हिजन मस्ट आहे. बघा फंडामेंटल राईट तुम्ही किती वेळा वाचा, महिनाभर वाचू नका किंवा 2 महिना वाचू नका, तुम्हाला विसरल्यासारखं होणार. ठीक आहे. तर त्यासाठी ओव्हर कॉन्फिडंट राहू नका. हे मला येतं आणि सगळंच मला येतं, आता मला काही जास्त करायची गरज नाही, रोज आता 5-6 तास अभ्यास केला बस झालं नाही. जेवढा वेळ असेल, ठीक आहे, जेवढाही वेळ तुमच्याकडे असेल तेवढा पूर्णच्या पूर्ण वेळ हा तुम्ही 100% देणं अपेक्षित आहे. त्यासाठी प्रोडक्टिव्हिटी चार्ट वापरा. प्रोडक्टिव्हिटी चार्ट ऑलरेडी मी सांगितलेला आहे तो कसा करायचा. ठीक आहे. ते थोडंसं बघा. स्पर्धा परीक्षा पास होण्यास काय आवश्यक आहे? हा एक लेक्चर केलं होतं. त्यामध्ये मी प्रोडक्टिव्हिटी चार्ट व्यवस्थित सांगितलेला आहे. जरा त्याच्यावर जरा लक्ष द्या. ठीक आहे. स्वतःच्या प्रत्येक याच्या पुढे 45 दिवस हे तुमच्या प्रत्येक तासाचं तुमचं ऑडिट व्हायला पाहिजे. ठीक आहे. मी माझं ऑडिट फाईल आणि प्रोडक्टिव्हिटी चार्ट आता माझ्या टेलिग्राम चॅनलला पण वाटल्यास परत एकदा शेअर करेल. तशा प्रकारचा प्रोडक्टिव्हिटी चार्ट करा. तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे. नंतर मग प्लॅनिंग करणे पण एक्झिक्युशन नाही. खूप प्लॅनिंग केलेलं आहे. 45 दिवस असं करू, तसं करू, हे करू. पण बिलकुल एक्झिक्युशनला नाही किंवा एक्झिक्युशनमध्ये 19-20 होतंय. ठीक आहे. एक्झिक्युशन म्हणजे प्रॉपर व्हायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही डिसाईड केलं ना 7 दिवसात करायचं, 7 दिवसात करायचं मग. ठीक आहे. तर ते म्हणजे प्रॉपर एक्झिक्युशन व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. मग एक्झिक्युशन जर होत नसेल तर मग त्याची कारणमीमांसा व्हायला पाहिजे. मग कारणमीमांसा करून त्याच्यावर मग काय ॲक्शन आयटम असायला पाहिजे ते व्हायला पाहिजे. ते लय महत्वाचं ठरेल. ठीक आहे. निर्णायक ठरेल ह्या गोष्टी. रिव्हिजन कमी. हे पण तुमच्या पेपरचं अगोदर सर्वसामान्यपणे चुका होत असतात. रिव्हिजन नंतर मग 1 रिव्हिजन पाहिजे होती, 2 पाहिजे. नाही, नाही. नंतरहून काहीही तुमच्या हातात असणार नाही. पेपर झाल्यावर तो झाला म्हणजे झाला. तुमच्याकडे 45 दिवस आहे. 45 दिवसामध्ये जे तुम्हाला करायचं आहे ते करा. ठीक आहे. त्यासाठी तुमचं प्रत्येक तासाचं ऑडिट करा बरं का. प्रत्येक तासाचं ऑडिट करा. मी आज ह्या ह्या तासाला 24 तासापैकी 7 तासाची झोप सोडली तर बाकीचे सगळे तास मी काय-काय करतो ते माझ्या म्हणजे जे काही माझं टार्गेट आहे त्याच्या अराउंड त्या गोष्टी करत आहे का? त्या सगळ्या गोष्टीचं तुमचं प्रॉपर एनालिसिस व्हायला पाहिजे. ठीक आहे. खूप जास्त मटेरियलच्या फंदात पडू नका. आता कोणीतरी सांगेल, आता आमच्या पुस्तकातून एवढे-एवढे पुस्तक एवढे-एवढे प्रश्न आले आणि असं आलं आणि तसं आलं. हे नोट्स वाचून घे. तुमचे 3-4 प्रश्न सहज बरोबर आहे. नाही, नाही. आता जे काही तुम्ही वाचलेलं असेल त्याच्यावर फोकस करा. बिनफुकट खूप जास्त मटेरियल वाचण्याच्या फंदात पडू नका. लिमिटेड सोर्सेस त्यासाठी मी म्हणजे बुक लिस्ट सांगितलेली. त्याचं टायटलच होतं कमीत कमी बुक लिस्ट. कमीत कमी सोर्सेस, जास्तीत जास्त रिव्हिजन. तेच महत्वाचं आहे. ठीक आहे. नंतर मग नवनवीन पुस्तक घेण्याचा छंद बऱ्याच विद्यार्थ्यांना असतो. पुस्तक नवीन आलं लगेच घेणार. ठीक आहे. आता एखादा बूस्टर येऊन जाईल. ठीक आहे, की प्रिलिम बूस्टर हे वाचलं की तुमचा प्रिलिमचा असा स्कोर स्पाइक होईल, हे होईल, ते होईल. नाही, करू नका. ठीक आहे. तुम्ही जे केलेलं असेल त्याच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. काही कोणी फास्ट ट्रॅक घेऊन टाकतं, काय फास्ट ट्रॅक रिव्हिजन हे आणि ते. ठीक आहे. आपण पण रिव्हिजन कोर्सेस घेतले. आपण रिव्हिजन कोर्सेस ते फावल्या वेळामध्ये रिवाईज करण्यासाठी घेतलेले आहे. रिव्हिजन तुमचं स्वतःला व्हायला पाहिजे. ठीक आहे. रिव्हिजन कोर्सेसमध्ये काहीतरी कोणतरी खूप काही बंबार्डिंग करेल आणि तुमचा त्याच्यामध्ये कालच एकाने प्रश्न विचारला होता, रिव्हिजन कोर्सेसचा फायदा होतो का? तर बघा रिव्हिजन कोर्सेसचं काय होतं ना, रिव्हिजन कोर्सेसमध्ये तुम्हाला काहीतरी ज्याचं काहीच नाही झालेलं असेल ना, ज्याचं म्हणजे ऑलरेडी त्याचं कॉन्फिडन्स नसेल की आपलं कव्हर होईल की नाही, म्हणजे ज्याच्यासाठी काहीच नाही त्यासाठी मग रिव्हिजन कोर्सेस ते एक हेल्पफुल होऊ शकतं. ठीक आहे. पण ज्याचं ऑलरेडी झालेलं आहे तो कशाला मला कळत नाही अरे, ज्याचं तुझं सगळं वाचून झालेलं, तुझ्या कन्सेप्ट क्लिअर आहे, तू कशाला मग रिव्हिजन कोर्सेस हे सगळं करत बसतो. ठीक आहे. रिव्हिजन कोर्सेसमध्ये मग तो काहीतरी नवीन काहीतरी फॅक्ट सांगत राहतो. ठीक आहे. आणि फॅक्ट्स त्या फॅक्ट्स मग नाही का
आपल्याला वाटतं की अरे हे हे तर मी वाचलेलं नाही, मग अजून त्याचं टेन्शन, अजून मग तो फॅक्ट लिहून काढतो, ते पाठ करत बसतो. अरे मटेरियल कशाला ऍड करताय? नका करू, नका करू. मी पण जे काही रिव्हिजन कोर्सेस घेतले त्याचं पण मी तुम्हाला सांगतोय. त्यात ते फक्त तुम्ही फावल्या वेळेत रिव्हिजन करण्यासाठी ते मी दिलेले आहे. ठीक आहे, की एखाद्या वेळेस बोर झालंय, लय पुस्तक वाचून झालं, तर त्या वेळेमध्ये तुम्ही ते रिव्हिजन कोर्सेस किंवा रेडिओ कोर्सेस करा. ठीक आहे. बिनफुकट ते पुस्तकाला रिप्लेसमेंट नाही. तुमच्या रिव्हिजनला रिप्लेसमेंट नाही. लक्षात ठेवा. कुठलाही रिव्हिजन कोर्स तुमच्या रिव्हिजनला रिप्लेसमेंट ठरू शकत नाही. ठीक आहे. तर फावल्या वेळेत बरेच आपले विद्यार्थी काही गृहिणी आहेत, काही म्हणजे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी तर हे म्हणजे संजीवनी ठरू शकते. जे जे काही मी रिव्हिजन कोर्सेस घेतलेले आहे. काही काम करता बेसिकली ते ऑडिओ स्वरूपात ऐकू शकतात, जसे गाणे ऐकतात तसं. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जे फुल टाईम अभ्यास करतात ते एखाद्या वेळेस बोर झालेलं किंवा एखादा मूव्ही वगैरे म्हणजे लायब्ररीतून आल्यानंतर साधारण तुम्ही अर्धा 1 तास एखाद तास तरी तुम्ही म्हणजे फोनमध्ये घालत असता किंवा काहीतरी टाईमपास करत असता. त्यापेक्षा तुम्ही ठीक आहे अर्धा 1 तासाचा विरंगुळा असायला पाहिजे. पण बाकीचा टाईम जर तुम्ही तो म्हणजे कानाला ते जर ऑडिओ ऐकले तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर असं असं त्याचा उपयोग करा. ते तुमच्यासाठी तुमच्या रिव्हिजनला ते रिप्लेसमेंट नाही. अगेन अगेन सांगतोय. ठीक आहे. ते एक लक्षात ठेवा. निवड पाठांतरावर परीक्षा जर पास होईल असा गैरसमज बरेच विद्यार्थी म्हणतात तुम्हाला आता, की ह्या पहिल्या पहिल्या म्हणजे पुस्तकाच्या पहिल्या ओळीपासून तर शेवटच्या ओळीपर्यंत सगळ्या गोष्टी पाठ आहे. आता मला म्हणजे ह्या विषयामध्ये पूर्ण पैकीच्या पैकी मार्क येईल. नाही. हा तुमचा गोड गैरसमज आहे. ठीक आहे. पूर्ण पुस्तक जरी पाठ असलं तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क येण्याची गॅरंटी नाही. लक्षात ठेवा. त्यासाठी जे ठीक आहे पाठांतर तुम्हाला हेल्प करू शकतं, पण त्याचबरोबर अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच, लॉजिक बिल्डिंग ठीक आहे, ह्या गोष्टीवर भर द्या. तुम्हाला तिथे थोडासा चांगला स्कोप मिळेल म्हणजे स्कोर इम्प्रुव्हमेंटसाठी. ठीक आहे. तर ह्या तुमच्या चुका हा पेपर अगोदर होऊ शकतात. ठीक आहे. तर ह्या चुकावर थोडंसं काम करा. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुमच्या फायनल एक्झाम म्हणजे हे जे 45 दिवसामध्ये ह्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मग तुमचा म्हणजे तुमच्या हातात एकच राहील, की ह्या मी चुका केलेल्या. नंतरून मग तुम्ही लेक्चर ऐकायला नाही ऐकायला पाहिजे होतं. नंतरून तुम्ही चुका झाल्यावर तुम्ही म्हणताल, "अरे यार!" म्हणजे फक्त तुमच्या हातामध्ये फक्त रिग्रेट राहील मग. ठीक आहे. बाकी दुसरं काही नाही राहील. तर ह्या चुका टाळा. लक्षात ठेवा. ओके. जीएसला किती मार्क्स लागतील सीसॅट क्वालिफाय झाल्यावर? कोणी नाही सांगू शकत. कोणी नाही सांगू शकत. जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पेपर सोपा आला तर जास्त मार्क जास्त कट ऑफ लागू शकतो. कमी आला तर कमी आला तर ते कट ऑफ कमी होत असतो. नोबडी कॅन टेल यू. तरी पण तुम्ही टार्गेट ठेवा. किमान 100 प्लस किंवा 110 प्लस कट ठेवण्याचं. ठीक आहे. नंतर मग आता हे झालं पेपरच्या अगोदर कोणत्या चुका होऊ शकतात ह्या गोष्टीवर थोडंसं भर द्या बरं का. नाहीतर मग ते लय अवघड होऊन जाईल तुमचं. नंतर मग आता पेपर दरम्यान कोणत्या चुका होऊ शकतात. ठीक आहे. पेपरचं एक्झिक्युशन थोडंसं तुम्हाला सांगून देतोय. ठीक आहे. तर पेपर दरम्यान तुमच्या कोणत्या चुका होऊ शकतात. समजा पहिले 10-12 प्रश्न आले. सगळे प्रश्न तुम्हाला सोपे गेलेले. तर मग आनंदाच्या भरात तुम्ही नाही का तुमचा गोड गैरसमज आहे, पेपर सोपा आहे आणि अति उत्साही होऊन तुम्ही सिली मिस्टेक करणार. ठीक आहे. आणि समजा एखादा तुम्ही 10-12 प्रश्न तुमचे सुरुवातीचेच अवघड आलेले. त्यामुळे काय होईल पॅनिक होण्याची किंवा टेन्शन येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर त्या केसमध्ये तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे, की जो काही सब्जेक्ट मी घेतलेला आहे, हा सब्जेक्ट म्हणजे जे काही सब्जेक्ट मी घेतलेला हा सब्जेक्ट जर अवघड असेल, तर दुसरा सब्जेक्ट कुठलातरी सोपा असेल. ठीक आहे. एक सब्जेक्ट मी घेतलेला, ठीक आहे. तर त्यामध्ये 10-12 प्रश्न अवघड आलेले, ठीक आहे. 10 ते 15 प्रश्न अवघड आलेले, ठीक आहे. तर पॅनिक होण्याची काही गरज नाही. बरेच विद्यार्थी इथं पॅनिक होऊ शकतात. जर तेच जर सोपा आला, तर अतिउत्साही होऊ शकतात. अतिउत्साही हे दोन्ही एक्स्ट्रीम एंड आहेत. ठीक आहे. हे दोन्ही एक्स्ट्रीम एंड आहेत. ठीक आहे. ह्या दोन्ही एक्स्ट्रीम एंडमुळे तुमच्या सिली मिस्टेक होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे हे दोन्ही गोष्टी टाळा. त्यामुळे स्वतःला सांगायचं 10-15 प्रश्न अवघड आले. हा विषय अवघड आहे, तर दुसरा विषय 100% सोपा असेल. ठीक आहे. 100% दुसरा विषय कसा असेल? सोपा असेल. ठीक आहे. जर दुसराही विषय अवघड आला, तिसरा विषय काहीतरी सोपा असेल, ठीक आहे. तिसराही विषय अवघड आला, तर तोही काहीतरी सोपा असेल. असे जर तुम्हाला सगळा अख्खाच्या अख्खा पेपर जर अवघड वाटला, तर मग स्वतःला सांगायचं, की पेपरच अवघड आहे, तर काही टेन्शन नाही घ्यायचं. याचा परिणाम थेट कट ऑफवर येतो. मी एकटाच हा पेपर सॉल्व्ह करतोय का? नाही. मी एकटाच हा पेपर सॉल्व्ह करत नाही. अख्खा महाराष्ट्र हेच पेपर सॉल्व्ह करतोय. त्यामुळे पेपर अवघड आहे, तर मग त्याचा एकंदरीत परिणाम कट ऑफवर होतो. तर कट ऑफ आहे तो म्हणजे कमी जास्त होत असतो. तर ही बेसिकली पेपर हा बेसिकली एकंदरीत प्रोसेसच. ठीक आहे. फायनल रिझल्ट पर्यंतची प्रोसेसच ही एकंदरीत ही बॅलन्स असते. ठीक आहे.
एक सब्जेक्ट दुसऱ्या सब्जेक्टला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो, सोपा असेल तर अवघड असेल, अवघड असेल तर सोपा असेल, असं काहीतरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. आणि जर अख्खाच्या अख्खं जर पेपर जर तुम्हाला अवघड वाटत असेल, तर त्याला बॅलन्स करण्याचं काम हे स्टुडंट करत असतात. ठीक आहे. कट ऑफच्या माध्यमातून ते करत असतात. तर ते एकंदरीत प्रोसेस बॅलन्स असते. अख्खाच्या अख्खा पेपर जर तुम्हाला सगळा सोपा वाटत असेल, ठीक आहे, तर तो तुमच्यासाठी सोपा नाही आहे, सगळ्यांसाठी सोपा आहे. त्यामुळे त्याचा परिणाम एकंदरीत कशावर होत असतो? कट ऑफ वाढण्यावर होत असतो. ते मागच्या कट ऑफवरून तुम्हाला कळेल. ठीक आहे. सो त्यामुळं माइंडला स्वतःचं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि स्वतःला तुम्ही स्वतःला एक मी मंत्र पण सांगितलेला होता. ठीक आहे. ऑल हॅव सेम हा मंत्र म्हणत राहायचा. ठीक आहे. जिथे तुम्हाला म्हणजे तुमचं मेंटल इम्बॅलन्स झालं तेव्हा ऑल हॅव सेम मंत्र म्हणत राहायचा. म्हणजे काय? ठीक आहे. हे प्रत्येकाला सारखीच गोष्ट आहे. ठीक आहे. हे काय माझ्यासाठी काही सेपरेट गोष्ट नाहीये. अख्खा महाराष्ट्र सारखंच करतात. तर याला मी म्हणतो बॅलन्स अप्रोच. ठीक आहे. हा तुमचा असायला पाहिजे. ठीक आहे. आता म्हणजे काय एवढंच काय आपण काय बुद्ध आहे का, की आपलं म्हणजे टोटल माइंड टोटलच बॅलन्स राहणार म्हणून. ठीक आहे. किंवा खूप काही योगी नाहीये किंवा खूप काही आपण मेडिटेशन करतो असं नाही. पण तरी पण ठीक आहे, हा बॅलन्स खूप जास्त बिघडला ना तेव्हा प्रॉब्लेम होतो. थोडासा प्लस मायनस चालतं. ठीक आहे. थोडासा प्लस मायनस चालतं. पण हा बॅलन्स खूप जास्त नाही बिघडायला पाहिजे. लक्षात ठेवा. ओके. सो ही एक पेपर दरम्यान अजून कुठली सिली मिस्टेक होऊ शकते मग तुमचे? सत्य, असत्य, चूक, अचूक ते थोडंसं कीवर्ड जर समजा मेनली जे निगेटिव्ह कीवर्ड असतात ना, निगेटिव्ह कीवर्ड त्याच्यामध्ये मेनली प्रॉब्लेम होत असतो. ठीक आहे. तर असत्य असेल किंवा त्यांनी चूक विचारलं, तर त्या केसमध्ये त्या प्रश्नालाच वाटल्यास तुम्ही एखादा मोठा राउंड करून टाका. ठीक आहे. जेणेकरून तुमच्या माइंडला सिग्नल जाईल, की हा म्हणजे इथं थोडंसं आपण कॉन्शियसली वागणं अपेक्षित आहे. अदरवाईज दुसरं एक मेथड त्याला काय आहे, की पहिले मग तुम्ही ऑप्शन वाचा. ठीक आहे. 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 ऑप्शन वाचा. त्याला चूक बरोबर करा आणि मग फायनली जाऊन हे सत्य किंवा असत्य वाचा आणि मग त्याच्या बेसिसवर योग्य ते उत्तर टिक करा. असं रिव्हर्स मार्गदर्शनाने पण करू शकता. सुरुवातीला सत्य असत्य वाचू नका. ठीक आहे. असं म्हणजे एक तुम्ही करू शकता किंवा मग हे राउंडची मेथड, हे दोन्ही मेथड मी वापरत होतो, तर ते तुम्ही करू शकता. ओके. हा. नंतर मग जोड्या लावताना बरेच विद्यार्थी जोड्या तिकडे प्रॉपर लावून घेतात, पण ते ऍक्च्युअली टिक करताना तिथं काहीतरी घोळ घालतात. तर ते त्याच्याविषयी थोडंसं जोड्या लावताना तुम्ही कॉन्शियस असणं गरजेचं आहे आणि जेव्हा फायनल उत्तर टिक करतात, तर एकदा जोड्या लावताना ते थोडंसं व्हेरिफाय करून घेणे. ठीक आहे. नंतर मग प्रश्न पूर्ण न वाचणे, जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला एक उदाहरण तुम्हाला सांगितलेलं होतं, मुंबईचा आणि फिजिक्सचा सम्राट. ठीक आहे. किंवा मुंबईचा स्नेहचा जो ऑप्शन सांगितलं, पण कार्यकाळ नाही वाचलेला आणि जगन्नाथ शंकर शेट हिट करून टाकलं विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. तसं करू नका. प्रश्न पूर्ण वाचा. ठीक आहे. नंतर मग गोडे करताना चुकवणे. तर ह्या अशा टुकार मिस्टेक करू नका रे. गोडे करताना बरेच विद्यार्थी म्हणजे सिक्वेन्स म्हणजे प्रश्नांचं बघतात आणि सिक्वेन्स 2, 3, 4, 5 असं म्हणजे 2, 3, 4 असं काहीतरी सिक्वेन्स लक्षात ठेवतात आणि तसे गोडे करतात. नाही, नाही. तुम्ही वाटल्यास गोडे करताना आहे ना, सिंगल प्रश्न बघायचा आणि सिंगलच गोळा करा. ठीक आहे. आता याचा अर्थ हा नाही, की तुम्ही एक एक प्रश्न सॉल्व्ह करा आणि लगेच गोळा करा, असं नाही. पहिले प्रश्न सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे. सगळेच एक हे बघा, गोडे करताना पण लक्षात ठेवा. एक तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण एकत्रित करू शकता. ठीक आहे. किंवा 50-50 50 प्रश्न झालेले तसंही करू शकता. ठीक आहे. किंवा तुम्हाला स्लॉटमध्ये पण करू शकता. 30-30च्या स्लॉटमध्ये करू शकता किंवा किमान किमान एक सब्जेक्ट झाला त्यानंतर गोळे करा. ठीक आहे. एक सब्जेक्ट सॉल्व्ह झाला त्यानंतर गोळे करा. याच्या मागचं कारण असं असतं, की एक प्रश्न सॉल्व्ह केलेला तुम्ही, ठीक आहे, आणि त्याच सब्जेक्टचा दुसरा काहीतरी प्रश्न आहे तुमच्याकडे, ठीक आहे. तर हे म्हणजे दुसरा प्रश्न समजा तुम्हाला येत नसेल, तर त्या प्रश्नाचा क्लू बेसिकली पहिल्या प्रश्नामध्ये येऊ शकतं किंवा शेवटच्या प्रश्नाचा क्लू पहिल्या प्रश्नामध्ये होऊ शकतं. असं होऊ शकतं आणि होत झालेलं आहे. बऱ्याचदा घडलेलं आहे. बऱ्याचदा होतं असं. ठीक आहे. तर त्यामुळे किमान एक सब्जेक्ट पहिले सॉल्व्ह करा, नंतर गोळे सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि गोळे करताना मग प्रश्न बघायचा, एक प्रश्न बघायचा आणि मग गोळे करायचे. प्रश्न बघायचा, गोळे करायचं असं करा. ठीक आहे. म्हणजे असं सीरीजमध्ये करू नका. ठीक आहे. तर गोळे तुम्ही असे करू शकता तुमच्या सोयीनुसार स्लॉटमध्ये आणि गोळे पण तुम्ही केव्हा करायचे समजा एखाद्या वेळेस तुमचं मेंटली इम्बॅलन्स किंवा खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन तयार झालेली आहे. खूप म्हणजे प्रेशर निर्माण झालंय. तर मग थोडंसं माइंडला थोडंसं रिलॅक्स म्हणून, की ठीक आहे आता नाही प्रश्न नाही सॉल्व्ह करायचा. माझा माइंड म्हणते की आता थोडंसं रिलॅक्स राहतं. त्या केसमध्ये मग तो वेळ तुम्ही गोळे करण्यासाठी वापरा. पण गोळे थोडेसे कॉन्शियसलीच करा. ठीक आहे. अशा टुकार मिस्टेक करू नका गोळे करायच्या. ठीक आहे. नंतर मग येत नाही डायरेक्ट स्किप करणे, हे पण करू नका. ऑलरेडी सांगितलंय अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच थोडंसं शिकून घ्या त्या गोष्टी. त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच जे काही तुमचा प्रश्न किंवा स्कोर येत असेल त्यामध्ये 4-5 प्रश्न तुम्हाला एक्स्ट्रा बरोबर येईल. ते लक्षात घ्या. ठीक आहे.
नंतर एखादा प्रश्न किंवा विषय इग्नोर, मी पॉलिटी लय वाचलं आणि मग पॉलिटीचे मला सगळेच प्रश्न यायला पाहिजे. अरे काही गरज नाही ना. तू त्यांनी त्यांनी जो काही पेपर सेटरने पॉलिटिक्स तो प्रश्न जे काही सेट केलेले असतील ते एखाद्या वेळेस तुमच्या आउट ऑफ बॉक्स पण असू शकतात ना. ठीक आहे. तर ते इगोवर घेऊन घेतात, की ना मला यायलाच पाहिजे किंवा एखादं मॅथ्स रिझनिंगमध्ये सीसॅटमध्ये टाइम स्पीड डिस्टन्स लय प्रॅक्टिस केली. मला तो प्रश्न यायलाच पाहिजे. त्याच्यावर अडून बसतात. 5 मिनिटं एकाच प्रश्नाला घालतात. असं करू नका. प्रत्येक प्रश्नाला सारखं वेटेज आहे. त्यामुळं इगोवर घेऊ नका. ठीक आहे. ह्या चुका पेपर एक्झिक्युशन चुका जे मी तुम्हाला सांगतो ना, ह्या तुमच्या आता जे काही तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे प्रॅक्टिस करणार त्यामध्ये तुम्ही एक्झिक्यूट करा बरं का. ह्या चुका तुम्हाला तुमच्या एक्झिक्यूट करा म्हणजे कमी करा, करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओके. नंतर मग सीसॅटच्या बाबतीत एखादं पॅसेज पूर्ण स्किप करणे नका करू. ते आत्ताच एक लेक्चर केलेलं मी म्हणजे पॅसेज न बघताही तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे. ते तुम्ही बघून घ्या. त्याच्या माध्यमातून तुमच्या पॅसेजचा चांगला स्कोर येऊ शकतो. ठीक आहे. नंतर एक पॅसेजसाठी संपूर्ण पॅसेज एका प्रश्नासाठी संपूर्ण पॅसेज रीड करणे ते पॅसेजच्या बाबतीत ह्या तुमच्या चुका होऊ शकतात. सीसॅटच्या बाबतीत सीसॅट क्वालिफाईड व्हॉट नेक्स्ट असं एक मी लेक्चर करेल. ठीक आहे. तर त्यामध्ये क्वालिफायच्या बाबतीत थोडंसं बोलेल मी आणि त्याचबरोबर सीसॅटचं थोडंसं एक्झिक्युशन त्याचा सेपरेटली थोडंसं एक व्हिडिओ आपण करूया. ठीक आहे. तर हे मेनली मेजर ह्या चुका तर मेनली तुमच्या जीएसच्या बाबतीत होत असतात. जीएस फोकस हे थोडंसं लेक्चर आहे. ठीक आहे. सीसॅटवर आपण सेपरेट करूया. ओके. हां. सो नंतर मग एक्झिक्युशनमध्ये मग साधा आता जीएसच्या पेपरच्या एक्झिक्युशनमध्ये एक्झिक्युशनमध्ये लक्षात ठेवा 100 प्रश्न आहेत तुमचे. ठीक आहे. 200 मार्क. 100 प्रश्न 200 मार्क्सचं आहे. ठीक आहे. आणि याला आहे 2 तास. ठीक आहे. तर एक्झिक्युशन टाईम मॅनेजमेंट साधारण तुमचं एक्झिक्युशन कसं असायला पाहिजे. 15 मिनिटं तुम्हाला साधारण 15 मिनिटं कशाला आपण कन्सिडर करू बेसिकली 7 मिनिटं तुम्हाला 100 गोळे करायला लागतात. 7 मिनिटं. ठीक आहे. आपण अगोदर 15 मिनिटं पकडूया. ठीक आहे. तर 105 मिनिटं तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायला आहेत. किती? 100 प्रश्न. ठीक आहे. 100 प्रश्न सॉल्व्ह करायला 105 मिनिटं आहेत आणि 15 मिनिटं आपण कन्सिडर करू की आपल्याला गोळे करायला पाहिजे म्हणून. तसंच 7 ते 10 मिनिटात तुमचं सगळं होऊन जातं. ठीक आहे. पण आपण अझ्युम करू की 105 प्रश्न आहे. 100 प्रश्न 105 प्रश्न 100 प्रश्नांसाठी 105 मिनिट आहे. ठीक आहे. 105 मिनिट. ठीक आहे. तर म्हणजे ऑन एन एव्हरेज तुम्हाला एक प्रश्नासाठी साधारण 1 मिनिट आहे. तर मग ठीक आहे. काउंट करत बसलं की एका प्रश्नासाठी 1 मिनिट आहे. पण ऑन एन एव्हरेज फक्त ट्रॅक ठेवण्यासाठी ठीक आहे. ट्रॅक ठेवण्यासाठी समजा 30 मिनिटं झाले तर तुमचे साधारण 30 एक प्रश्न तुमचे व्हायला पाहिजेत. ठीक आहे. असं तुमचं ट्रॅक ठेवण्यासाठी तुमचं एक तुम्ही ते गोष्ट करू शकता. ठीक आहे. प्रश्न राउंडमध्ये सॉल्व्ह करायचे का? तर राउंडमध्ये मी रिकमेंड करत नाही. मी जनरली काय करायचो ना, एक प्रश्न समजा तुम्ही जो काही मी प्रश्न सॉल्व्ह करतोय, तर तो प्रश्न मी म्हणजे प्रॉपरली बघतोय मग. म्हणजे त्यामध्ये मग त्या प्रश्नासाठी जी काही ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जी काही गोष्ट लागतीये, ठीक आहे. तर समजा मग तो प्रश्न माझा लॉजिकने सॉल्व्ह होऊ शकतो का? त्यामध्ये मी ट्रिक वापरू शकतो का? त्यामध्ये काही कीवर्ड मला सापडते का? तर ते तिथल्या तिथंच बघून घ्यायचं. म्हणजे त्यामध्ये प्रॉपर वेळ देऊन कारण की वेळ असतो. राज्यसेवेच्या परीक्षेसाठी वेळ असतो. ठीक आहे. तर म्हणजे त्याच्यामध्ये मग एक तर पहिले नॉलेजच असतं. ठीक आहे. नंतर मग नॉलेज नसेल तर मग लॉजिक, ट्रिक किंवा मग ऑप्शन्स ठीक आहे. ते ह्या बेसिसवर ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. समजा नाही तेच असेल तरी पण मोस्ट प्रोबेबल उत्तर ठीक आहे. पण 2 ऑप्शन एलिमिनेट करून टाकले. 2 ऑप्शन 50-50% मध्ये राहिलेलं. तरी मोस्ट प्रोबेबल उत्तर टिक करून ठेवा. का? कारण की मग नंतरहून जेव्हा तुम्ही फायनल तो परत प्रश्न तो अटेम्प्ट करायला जाता, ठीक आहे. फायनल जो परत प्रश्न तो अटेम्प्ट करायला जाता ना, तर तिथे परत मग इन केस जर तुम्हाला फायनल प्रश्न परत तो अटेम्प्ट करायला जाते आणि तुम्हाला विचार करायलाच वेळ नाहीये. असं होतं, की तुम्हाला विचार करायला वेळ नाहीये. तर मग जे मोस्ट प्रोबेबल उत्तर तुम्ही टिक केलेलं असते ते तरी तुम्ही टिक करू शकता. कारण की ऑलरेडी 2 ऑप्शन तुम्ही एलिमिनेट केलेले आहे. पण तिथं जाऊन परत मग वेळच नाही आणि तुम्ही तिथं विचार करताय तर मग ते थोडंसं अवघड गणित होऊन जातं. त्यासाठी मोस्ट प्रोबेबल उत्तर टिक करून ठेवायचं आणि असे साधारण 5-6 प्रश्न जास्तीत जास्त तुमचे उरतील. जर प्रॉपर लॉजिकने जर सॉल्व्ह केलं तर 90-95 प्रश्न तुम्ही सहज अटेम्प्ट करू शकता. जे काही प्रश्न मग ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला मेजर कन्फ्युजन आहे, ठीक आहे. तर असे तुमचे शेवटी 5-6 प्रश्न उरतील. तर ते 5-6 प्रश्न आहे ना, प्रश्नपत्रिकेच्या जे पहिलं पान असतं, ठीक आहे, ते कोरं पान असतं. तिथं तुम्ही ते 5 प्रश्नांचा नंबर तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला परत ओएमआर मध्ये शोधायची गरज नाही. कुठला प्रश्न राहिला आणि कुठला काय राहिलं. ठीक आहे. तर त्यासाठी त्या प्रश्नाचे नंबर लिहून ठेवायचे. जेव्हा मग शेवटी वेळ उरतो, तर त्या 5-6 प्रश्नावर परत जायचं आणि थोडंसं तिथे विचार करून मग ते 5-6 प्रश्न परत मग अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा. तर असं तुम्ही करू शकता. आणि अटेम्प्ट साधारण किती असायला पाहिजे?
तर मी रिकमेंड करतो 1/4 मार्किंग आहे आणि प्रश्न जर लॉजिकली अटेम्प्ट केले तर 90+ सहज तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर 90+ तरी ठेवायचा अटेम्प्ट. ठीक आहे. मी किती अटेम्प्ट करतो? मी सगळे करायचो. पण ते प्रॉपर करायचो. ठीक आहे. म्हणजे काही ना काही मग मी त्याच्यामध्ये लॉजिक लावायचा प्रयत्न करायचो. काही ना काही एलिमिनेशन हे ते सगळं आपण ते पेपर डिस्कशनमध्ये मी सांगितलेलं आहे. त्या सगळ्या टेक्निक जे मी राज्यसेवा जीएस टिप्स अँड ट्रिक्स हा जो कोर्स घेतलेला त्याच्यामध्ये सगळं डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर पेपर वाईज काय लॉजिक असायला पाहिजे, काय नाही ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे. सो मागील 2 अटेम्प्टपासून माझा अटेम्प्ट हा होता 2017चा आणि 2020-21चा पण. तर असंच होता माझा अटेम्प्ट. ठीक आहे. पण ते प्रॉपर होतं. ठीक आहे. म्हणजे ते काही निवडणूक हाणायचं म्हणून नाही असतं ते. ठीक आहे. काही ना काही असतं त्याच्यामागे. काही ना काही वापरून मी काही ना काही एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करायचो. ठीक आहे. आणि 4 पैकी एक जरी ऑप्शन जर मी एलिमिनेट केलं तर तो प्रश्न अटेम्प्ट करायचो. ठीक आहे. म्हणजे तेवढी रिस्क घेऊ शकता तुम्ही. पण ठीक आहे. जर एखाद्याला एक ऑप्शन एलिमिनेट केलं आणि 3 ऑप्शन राहिलेले, तर मग त्यामध्ये रिस्क घ्यायची नसेल, तर जर तुम्ही 2 ऑप्शन एलिमिनेट करत असाल, तर 100% तिथे घ्या रिस्क. जेव्हा तुम्ही 50-50% तुमचं कन्फ्युजन आहे, तर ते तिथे 100% तुम्ही घ्यायला पाहिजे रिस्क. ठीक आहे. कारण की तिथं काही ना काही तुम्हाला पॉझिटिव्ह स्कोर येतो. 100% घ्या. ठीक आहे. कारण 1/4 मार्किंग आहे. 1/3 पण नाही राहिलेलं आता पूर्वीसारखं. ओके. तर ते एक महत्वाचं. आणि टाईम मॅनेजमेंट एका मिनिटाला एक प्रश्न तुम्हाला साधारण होईल आणि विषयानुसार जर विचार केला, तर विषयानुसार विचार केला. समजा सायन्सचे अवघड प्रश्न थोडेसे विचार करावा लागतो. तर समजा तुम्हाला सायन्सचे 20 प्रश्न, तर 20 प्रश्नांना तुम्हाला साधारण एक 20 ते 20 मिनिटं नाही तर तुम्हाला 25 मिनिटं लागत असतील. ठीक आहे. आणि करंटचे 15 प्रश्न आहेत. ठीक आहे. तर त्याला मग हे तुमचं 15 प्रश्नाला 15 मिनिटं नाही, तर करंटच्या प्रश्न मनला येणार असेल तर 10 मिनिटात होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. परंतु एकंदरीत 35 प्रश्नांना साधारण तुमचं 35 मिनिटात तुमचं व्हायला पाहिजे गणित. ठीक आहे. तर असं एकंदरीत तुमचं मॅनेजमेंट असायला पाहिजे. आवश्यक नाही ते विषयानुसार थोडंसं हे 1 मिनिट पर क्वेश्चन हे थोडंसं समीकरण बदलू शकतं. काहीच प्रॉब्लेम नाही. त्यासाठीच सांगतोय. स्ट्रॅटेजी डायनामिक असायला पाहिजे. टाईम मॅनेजमेंट थोडंसं डायनामिक असायला पाहिजे. ओके. अशा प्रकारचं तुम्ही एक्झिक्युशन करू शकता. ठीक आहे. सीसेसच्या बाबतीत मी सेपरेटली बोलेल. काही टेन्शन नाही. ठीक आहे. तर बऱ्यापैकी आपले मुद्दे कव्हर झालेले असतील. कोणकोणते? टाईम मॅनेजमेंट तुम्हाला सांगितलेलं. स्ट्रॅटेजी ठरवताना कोणत्या चुका होऊ शकतात. ओव्हरऑल स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली. पेपर दरम्यान कोणत्या चुका होऊ शकतात ते सांगितलेलं. अगोदरच्या चुका कोणत्या होऊ शकतात ते सांगितलेलं. एक्झिक्युशन सांगितलेलं. अटेम्प्ट सांगितलेला. ठीक आहे. गोडे सांगितलेले कसे करायचे. स्कोर इम्प्रुव्हमेंट कसा होतो तेही सांगितलेलं. सगळे पॉईंट कव्हर झालेले. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे राज्यसेवेच्या बाबतीत लास्ट 45 दिवसाच्या स्ट्रॅटेजी दरम्यान तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करणं महत्वाचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर थोडक्यात बघून घेतो. अदरवाईज आपण थांबूया. ठीक आहे. सर आता राज्यसेवेपर्यंत काय वाचावं ते लेक्चर बघा. मायक्रो लेव्हल स्ट्रॅटेजी जे ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. ठीक आहे. मायक्रो लेव्हल स्ट्रॅटेजी हे केलेली आहे. ते थोडंसं बघा तुम्हाला कळेल. सब्जेक्ट वाईज मायक्रो लेव्हल स्ट्रॅटेजी. ठीक आहे. ओके. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. थांबूयात आपण इथे. गुड नाईट आणि भेटूया लवकरच पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय. टेक केअर आणि चांगला अभ्यास करा. चांगले पास व्हा आणि मला कळवा पास झाल्यावर. ठीक आहे. बाय बाय.